श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात, बाळा, तू ज्या गोष्टीसाठी रडत होतास तीच गोष्ट आता तुला हसवणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, हे 2026 वर्ष तुझ्यासाठी साधन असेल. या वर्षात तुला मनातील एक वेगळाच शांतपणा जाणवेल. जणू काही देव स्वतः सांगतोय, आता सर्व काही ठीक होणार आहे. ज्या गोष्टीसाठी तू खूप काळ झगडलास ती गोष्ट आता हळूहळू तुझ्याकडे सरकायला सुरुवात करेल. अचानक नाही, पण नक्की. स्वामी म्हणतात, मी पाहिलंय तुझं आर्थिक ओझं. किती वेळा तू पैशासाठी झोप उडवलीस, किती वेळा तू अपमान सहन केलास. पण बाळा, 2026 मध्ये तुझे थांबलेले पैसे मिळतील. नवीन उत्पन्नाचा मार्ग उघडेल आणि हातात पैसा राहील. मनात भीती नाही. स्वामी सांगतात, तू फक्त प्रामाणिक राहा, बाकी सर्व काही मी पाहतो. बाळा, तू विचार करत असशील की माझं काय होणार. स्वामी म्हणतात, बाळा, तुझं भविष्य माझ्या हातात आहे. 2026 मध्ये नोकरी बदलायची असेल तर मार्ग मिळेल. व्यवसायात अडचण असेल तर मदत होईल. शिक्षणात अडथळे असतील तर यश मिळेल. जिथे दरवाजे बंद वाटत होते तिथे अचानक खिडकी उघडेल. स्वामी म्हणतात, तू प्रेम केलंस पण तुला वेदना मिळाल्या. कोणी सोडलं, कोणी फसवलं, कोणी दुर्लक्ष केलं. पण बाळा, 2026 मध्ये खरे लोक तुझ्या जीवनात येतील. गेले ते पुन्हा येणार नाहीत, परंतु ते योग्यच होतं. आता तुझ्यासाठी तुझ्या जीवनात चांगली माणसं येणार आहेत. स्वामी म्हणतायत, ज्यांनी तुझी किंमत ओळखली नाही त्यांनी जाणं हाच माझा आशीर्वाद होता. आजपासून बाळा, रात्री झोपताना मनात एक वाक्य बोल, स्वामी, माझं सगळं तुम्हाला समर्पित आहे, आणि मग शांत झोप. स्वामी म्हणतात, बाळा, तू जेव्हा झोपतोस तेव्हा मी जागा असतो. 2026 हे वर्ष तुझ्यासाठी साधन असेल, परंतु या 3 महिन्यात तुझ्या जीवनात मोठे बदल घडतील. पहिला महिना फेब्रुवारी. हा महिना तुला आशा परत देईल. अडकलेला एखादा फोन येईल, थांबलेली बातमी मिळेल आणि मनात एक वेगळाच आत्मविश्वास जागा होईल. स्वामी सांगतात, या महिन्यात तुझं मन हलकं होईल. दुसरा महिना आहे जून. हा महिना निर्णयाचा आहे. नोकरी किंवा व्यवसायात तू मोठा निर्णय घेशील. नातेसंबंधात स्पष्टता येईल. पैशाबाबतीत स्थैर्य निर्माण होईल. स्वामी म्हणतात, जो निर्णय तू घेशील त्यामागे मी उभा असेन. तिसरा महिना आहे ऑक्टोबर. बाळा, हा महिना तुझ्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येईल. घरात आनंद, चेहऱ्यावर हसू आणि मनात समाधान. स्वामी सांगतायत, हा महिना तुझ्या आयुष्याला वळण देईल. पण बाळा, ती बातमी ऐकल्यानंतर तू थोडा वेळ शांत राहशील आणि मनातून एकच निघेल, धन्यवाद स्वामी. स्वामी म्हणतात, ती बातमी तुला अचानक मिळेल. एखाद्या कॉलमधून, एखाद्या मेसेजमधून किंवा एखाद्या व्यक्तीद्वारे. डोळे बंद करा, दीर्घ श्वास घ्या, मनात स्वामी समर्थांचा चेहरा ठेवा. आता हळूहळू म्हण, स्वामी, गेल्या वर्षी जे तुटलं ते मला आता जोडून द्या. जे हरवलं ते परत द्या आणि जे मिळालंच नाही ते यावर्षी नक्की द्या. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत.
जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः। ओम श्री स्वामी समर्थाय सकल धन देई नमः।